नमस्कार भावना, जय शिवराजे शंभूराजे. मी प्रज्वल सुवारे. आज श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार असल्या कारणाने मस्तपैकी सकाळी तयारी वगैरे करून मस्त निघालो घराच्या बाहेर निघाल्यानंतर मग मस्तपैकी मित्रमंडळी घेऊन भेटले. आज मित्रमंडळी सोबत जायचं होतं. आमच्या गावाचे शेजारी गाव असलेलं म्हणजेच की देवराळा येते. आणि भावानं जर कोणी देवराळ्यातून आपला व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट मध्ये एकदा नक्की सांगून द्या बरं का. आणि बराच वेळ पायदल चालल्याच्या नंतर आम्ही सरळ येऊन पोहोचलो देवराळ्यामध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला विचारता पडलाच असेल की आम्ही देवराळ्यामध्ये कशाला आलो. जसं की मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितले की श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार असल्या कारणाने आम्हाला आमच्या गावातलं मंदिर शिवलिंगचे अभिषेक करायचे होते. त्यासाठी आज आम्ही इथे संगमावर जल नेण्यासाठी आलो होतो. आणि इथं पोहोचल्या सर्वात अगोदर तर सर्वांनी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतल्या. त्यानंतर नदीचे पूजन वगैरे केले. आणि इथले सर्व पुरातन असलेले शिवलिंग म्हणजेच की बाणू तीर्थ, त्या शिवलिंगचे पण अभिषेक वगैरे करून पूजन वगैरे करून आरती वगैरे केली. त्यानंतर आम्ही नदी किनारी असलेले जितके पण शिवलिंग आहे तिथले पूजन वगैरे केले, आरती वगैरे करून आम्ही मग निघालो परत आमच्या गावी जाण्यासाठी. आणि भावानो, घरी जात असताना महादेवाचे गाणे होणार नाही असं हुसनी शकत. आणि आमच्यासोबत बरेचसे कलाकार होते ज्यांनी की महादेवाचे गाणे खूप सारे येत होते. आणि भावानो, तुम्ही एकदा नक्की ऐकून घ्या की महादेवाचे गाणे कसे आहेत तर आणि तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट मध्ये एकदा नक्की सांगा. सकाळच्या पायरी मध्ये उगवला बाग लढ्या मारे डोब्या नाग गा महादेवा लढ्या मारे डोब्या नाग. असे बरेचसे महादेवाचे गाणे म्हणत आम्ही आमच्या गावातल्या सुरुवातीला असलेलं म्हणजेच की 5 पावली मंदिरावर येऊन पोहोचलो. आणि इथं आल्या मस्तपैकी सर्वात अगोदर पूजन वगैरे करून घेतलं. मग तिथून निघालो आम्ही सिद्धेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी, कारण की त्याच मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अभिषेक करायचा होता. मग काय, मंदिरामध्ये पोहोचल्या मस्तपैकी दही दुधाची याने अभिषेक करण्यात आले. त्यानंतर आम्ही जे संगमानं जल आणलं होतं त्याने पण अभिषेक केले. मग मस्तपैकी शिवलिंगाचे पूजन वगैरे झाले, आरती वगैरे केली. मग मस्तपैकी आम्ही सर्वजण निघालो घरी जाण्यासाठी. तर भावना, आजसाठी इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी माणसाला घ्या एकदा नक्की फॉलो करून. धन्यवाद.